निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. कुठून बोलताय ताई तुम्ही? मी ताई ऑस्ट्रेलियामधून बोलते, गोल्ड कोस्टमधून. अच्छा अच्छा, नाव सांगू शकता का? हो हो ताई, माझं नाव हर्षल आहे, हर्षल तोरवणे. अच्छा अच्छा, हा हा. मी मागे माझ्या आजोबांचा अनुभव शेअर केला होता. हो 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 हो. तो खरं तर दुसरा अनुभव होता. माझा पहिला अनुभव हा होता, पण हा. ही गोष्ट पूर्ण झालेली नव्हती ना अजून. अच्छा अच्छा. म्हणजे पण बाबांचं आधी झालेलं म्हणून मग मी आधी बाबांचा शेअर केलेला. हा हा हा. तर मी तुम्हाला आधी सांगितलं की मी स्वामींच्या सेवेत माझ्या मोठ्या मुलीमुळे आलेली, की ती स्वामींचं खूप नाव वगैरे घ्यायची म्हणून. आणि नंतर मग मला परत दिवस राहिले दुसऱ्यांदा आणि मी स्वामींची सेवा करत होते. आणि असंच मी जवळजवळ तेव्हा ना 1 ते 2 महिन्यामध्ये माझे 2 गुरुचरित्र पारायण झाले. माहित नाही कसे पण झाले. अरे वा. आणि मी 21 गुरुचरित्र सारामृताचं पारायण केले. नंतर मी त्याच दरम्यान 11 स्वामीचरित्र पारायण केले. आणि नंतर मी रोज 3-3 अध्याय वाचायला लागले. मग असंच इंस्टाग्रामला रील स्क्रोल करत असताना रोज यायचं ना अक्कलकोटचं दर्शन, हे असं अशा गोष्टी चालत होत्या. तर मग मी असंच म्हणायची स्वामींना की मला मुलगा होऊ द्या, म्हणजे दुसऱ्यांदा मला दिवस होते तेव्हा. आणि मी जिथं राहते ना तिथं मुलगा आहे की मुलगी आधीच सांगतात, कारण इथं आपल्या भारतासारखं लोक करत नाही ना, त्याच्यामुळे इथं हे लिगल आहे. इथं हे लिगल आहे. ते लोक असं फंक्शन वगैरे करतात ना, मुलगा आहे की मुलगी असं म्हणून. तर हो, म्हणजे इथं लोकांना 4-5 मुली असतात, काहीच हरकत नसते इथल्या लोकांना. त्याच्यामुळे वाईट प्रथा आपल्या भारतातच आहे. हो, हे लोक फंक्शन करतात. मुलगी असेल तर मग गुलाबी रंगाचं सेलिब्रेशन करतील, मुलगा असेल तर आकाशी रंगाचं करतात असं. अरे वा. मग माझ्या मोठ्या मुलीच्या वेळेस पण मला माहिती होतं की मला मुलगी असं. अच्छा अच्छा. आणि तेव्हा तर आमच्या घरात मुलगी नाही म्हणून आम्हाला हवीच होती. दुसऱ्यांदाही तसं काही हरकत नव्हती मुलगा मुलगीचं. पण चला बुवा, एक आपण म्हणतो ना एक मुलगा आणि एक मुलगी असं म्हणून. असं म्हणून एक असू दे बुवा. मग त्याच दरम्यान काय झालं, माझी एक मैत्रीण आहे, म्हणजे मित्र आहे त्याची ती मैत्रीण. ती फक्त माझी व्हॉट्सअपला तिच्याशी 1-2दा बोलणं झालेलं. आणि मग तिने ना स्टेटस ठेवलेलं, ती अक्कलकोटला जात होती. मग मी जस्ट पाहिलं आणि तिला सांगितलं की स्वामींना माझा नमस्कार सांग. एवढंच मी तिला म्हटली. तर मी आणि माझी मुलगी बसलो होतो, टीव्ही बघत होतो. ताई विचार करा, तिचा व्हिडिओ कॉल आला मला. म्हणे घे अक्कलकोटचं दर्शन म्हणे. असं म्हणून. हो, म्हणजे तिथून मला स्वामींचं दर्शन घडलं त्या गोष्टीने. खरंच. हो, मी तिला म्हटली, तिची माझी ओळख नाही, तिने मला बघितलेलंही नाहीये, मीही तिला बघितलेलं नाहीये. फक्त कधीतरी मेसेजवर बोलणं झालेलं. आणि तीच एक माझ्यासाठी जरिया बनलेली गुरुचरित्र पारायणाचा पण. कारण काय झालं, मला पारायण करायचं होतं, मला नियम जास्त माहित नव्हते. पण दिवस उजाडला, मी इथं पहाटे 4 वाजलेले, म्हणजे भारतात 12 वाजलेले रात्रीचे. आपला 4.5 तासाचा अंतर आहे. तर तिचाच व्हॉट्सअपला स्टेटस होतं गुरुचरित्र पारायणाचं, तिच्या नवऱ्याने केलेलं. तर मी तिला मेसेज टाकला. आता आपण वॉशरूमला मोबाईल घेऊनच जातो सहसा. मी तिला मेसेज टाकला, काय गं कसं केलं, मला सांगशील का? म्हणे फोन कर ना म्हणे, मी तुला सगळं सांगते म्हणे. म्हणजे तिकडे 12 वाजलेले, माझ्या इकडे 4 वाजलेले, 4-4:30. आणि तिने मला सगळे नियम सांगितले तिच्या नवऱ्याने. आणि मग मी पारायण केलं. ते मला बोलले की तुला दिवस आहे, तू खाली नाही झोपलीस तरी चालेल, तू बेडवर झोप, पण करतेस तर कर असं म्हणून. म्हटलं ठीक आहे. मग असं पारायण झालं आमचं. आणि मग ज्या दिवशी आम्हाला कळणार होतं की म्हणजे मुलगा आहे की मुलगी हे कळणार होतं, म्हणजे जवळजवळ 6 का 7 आठवडे झालेले मला. आणि त्याची गोष्ट अशी होती, सगळ्यात आधी मला फेब्रुवारीत दिवस राहिले होते आणि आम्ही वैष्णो माताच्या दर्शनाला होतो. कारण माझ्या नवऱ्याची वैष्णो मातावर खूप श्रद्धा आहे. म्हणजे ते दरवर्षी आम्ही जातो आणि पायी चढतो आम्ही मातेच्या दर्शनाला. हो. आणि
मग तिथे गेलो. मग माझं ठरलेलं की मी इथं देवीला पहिले सांगणार की माता राणी म्हणजे असं आहे, गुड न्यूज आहे आणि माझ्या हातून पाप नको होऊ देऊ, आता मला मुलगा दे असं म्हणून. मग मी सांगितलं, आनंदात आले, सगळं झालं. आणि तेव्हा माझ्या भावाचं लग्न होतं आणि मग मी आईला सांगितलं, आता बहीण म्हणून ते म्हणतात ना, मांडवात तुझ्या हाताची हळद आहे, तू कर. मी म्हटलं नको, मला दिवस आहेत, मी नाही करणार असं मी सांगितलं. पण तरी ते माझ्याच हाती आलं. आणि मग आणि हळद लावून झाली आणि मग मला ना ब्लिडिंग व्हायला लागलं. म्हणजे पहिला 4-5 आठवडे असतील. तोपर्यंत मला माहित नव्हतं तेव्हा की मला मुलगा आहे की मुलगी, कारण मी भारतात होते. आणि मग ते माझं मिसकॅरेज झालं. तर मी म्हटलं की ठीक आहे, चल म्हटलं देवा जे तुझ्या मनात असेल. मी असं समजलं देवीला की मुलगी असेल बघ कदाचित, आणि तुला माझ्या हातातनं पाप नसेल होऊ द्यायचं देवी माता, म्हणून तू असं केलं. असं म्हणून मी ती गोष्ट सोडून दिली. आणि मग आम्ही इकडे आलो, ऑस्ट्रेलियाला आलो. आणि मग माझ्या ऑफिसला मी गेले, मला उलट्या व्हायला लागल्या. मग मला काय वाटायचं की कदाचित मला असं थोडंसं वासांची अलर्जी, मला वाटलं परफ्यूमच्या वगैरे, आता ऑफिसमध्ये लोक परफ्यूम मारतात, कदाचित त्याच्यामुळे मला उलट्या होत आहे असं मला वाटलं. मग मी लक्ष नाही दिलं. नंतर मग बरंच 1 महिना झाला. म्हटलं मला म्हणजे प्रॉब्लेम पण नाही येते, हे काय झालं असं, आपण चेकअपला जाऊया म्हटलं. चेकअपला गेलो, डॉक्टर म्हणे की तुम्ही प्रेग्नेंट आहात. विदिन अ मंथ, महिना म्हणा तुम्ही, असं झालं. मग अल्ट्रासाऊंड वगैरे केलं, कारण मग ते म्हणजे 4 ते 5 आठवडे झालेत. मग तिकडं 6व्या का 7व्या आठवड्याला ब्लड टेस्ट मधून, डीएनए मधून पण गर्ल आहे की बॉय आहे कळतं. मग मला मुलगी आहे असं कळालं. हो, मला मुलगी आहे असं त्याने सांगितलं. मग मी काय केलं, मग म्हटलं चला इथे अबॉर्ट करणं लिगल आहे. मग मी अपॉइंटमेंट बुक केली. मग नंतर काय झालं, मनाला पटत नव्हतं ते, कारण आता मी लहानपणापासून भाषणं वगैरे द्यायची. तर लोकांना आपण सांगायचो की मुलासाठी मुलीला मारणं ते चुकीचं आहे. मग ते पटत नव्हतं. मग मी माझ्या नवऱ्याला सांगितलं. मग आमचा दोघांचा विचार चालू होता काय करायचं काय नाही. मग आम्ही ठरवलं की नाही, आपण राहू देऊ, जे आहे ते राहू देऊ. आपल्याला काही मुलासाठी मुलीला मारायचं नाही, आपण राहू देऊ असं मी केलं. मग तुमच्याच चॅनलवर एक अनुभव मी ऐकलेला असाच काहीतरी. तर त्या ताईला डॉक्टरांनी 2 वेळा सांगितलेलं की मुलगीच आहे, पण तिला मुलगा झाला. मग मी अजून जास्त स्वामी सेवा करायला लागली की शेवटचं वाक्य, अशक्य ही शक्य करतील असं म्हण. मग स्वामींना म्हटलं बघा तुमच्या हातात आहे म्हटलं. मग मी तरी त्या डीएनए टेस्टवर विश्वास नाही ठेवला. मग परत 10th वीक मध्ये ना NIPT केली इकडं. त्याच्यात पण मग ते गुणसूत्र कळतात. मग XX आलं, मुलगी आहे, फायनल झालं. मग तरी इथं 23व्या आठवड्यापर्यंत अबॉर्ट करतात. मग मी विचार केला, म्हटलं नाही, मला तर करायचंच नाहीये, मला आहे तेच करायचंय. कारण देवाने मला दिलं, परिस्थितीत पण दिले. जे आहे ना ते 2 भागात विभागले गेले, बाय कॉर्नर आहे ते. या परिस्थितीत लोकांना दिवस नाही राहत आणि मला खुशीने देवाने 2 दिले. मग म्हटलं मी नाही करणार, जे आहे ते आहे असं ठरवलं. आणि मग मी घरी सांगितलंच नाही, कारण आपल्याकडे लगेच म्हणतात ना की नको बाबा, आता आहे तिकडं सोय तर घ्या करून, एक मुलगी आहे, एक मुलगा राहू द्या. पण म्हटलं मला करायचंच नाहीये, तर मी सांगणारच नाही घरी की मला मुलगा आहे की मुलगी. कमाल आहे तुमची, खरंच मला तुम्हाला सांगायचंच स्वामींची नव्हतं कृपा आहे ताई, तुमच्यावर. कारण होऊच द्यायचं नव्हतं असं मला की म्हणजे कारण ना काय झालं, त्याच्या आधी मला स्वप्न पडलं की म्हणजे माझे दीर-दिराणी मुंबईला असतात, त्यांच्या घरी मी जाते आणि आपण ते घुगऱ्या करतो ना, घुगऱ्या आणि पुरी शिरा, असं स्वप्न दिसलं मला. मग मी घरी असंच आजीला सांगत होते की आजी असं असं आहे. मग माझी दिराणी म्हटली, अहो दीदी म्हणे आज कलाष्टमी म्हणे, तुम्हाला कलाष्टमीच्या दिवशीच ते स्वप्न पडलं म्हणे. मी कॅलेंडर बघितलं, म्हटलं अरे कलाष्टमीच्या दिवशीच स्वप्न पडलं. नैवेद्य करायला खूप आवडतं मला, फक्त निमित्त लागतं नैवेद्य करायचं. आणि पुऱ्या केल्या. म्हटलं चला जसं मला स्वप्नी दिसलं तसं आम्ही नैवेद्य दिला. म्हटलं मग विचार नंतर असं डोक्यात आलं की देव मुली त्यांनाच देतो की ज्यांना त्या सांभाळण्याची ताकद आहे खरं. मग आपल्याला. आणि मला नेहमी बहिणीची इच्छा होती, तर मी इस्रायलमध्ये बहीण पण शोधायची, असावं की आपलं असावं असं म्हणून. मग परत पुढे आमची 5व्या महिन्याची टेस्ट झाली. 5व्या महिन्यात अजून क्लिअर होतं, कारण अल्ट्रासाऊंड मध्ये सगळे बाळाचे अवयव दिसतात ना. तरी माझ्या डोक्यात खूळ की अशक्य ही शक्य करतील स्वामी. पण मग नंतर मी स्वामींना म्हटले, निर्णय घेतला असेल ना, कारण मी तर आत्ताचा विचार करते म्हटलं, पण तुम्ही माझ्या भविष्याचा विचार केला असेल, कारण मला वाटेल
तुम्ही कराल. म्हणून मी तरी तुमच्या निर्णयाला सहमत आहे म्हटलं, माझा विरोध नाही. पण बघा म्हटलं काय म्हणजे होऊ शकतं, कारण तुम्ही केव्हाही करू शकतात. बरोबर. असं म्हणून मी सोडलं. पण तरी त्यांनी सांगितलं मुलगीच आहे. पण माझा आनंद त्याच लेवलला होता की नाही, मला तसं करायचंच नव्हतं. अरे वा. मोठ्या मुलीसाठी केलं तेच मी लहान मुलीसाठी करणार. तर मग आम्ही मस्त घरात फंक्शन केलं की मुलगी आहे याचा आनंद म्हणून त्या फुग्यामध्ये गुलाबी रंग भरून मग आम्ही ते आनंद मुलगी आहे. मग आम्ही सगळ्यांना सांगितलं घरी. पण त्याच्या आधी मी माझ्या आजीला आणि आईला सांगितलेलं 6व्या आठवड्याला की मला मुलगी असं. अच्छा. ते म्हणजे माझ्या आजीचा सपोर्ट होता. ती म्हणे काय करते मुलं म्हणे मुलीच चांगल्या असता म्हणे. आई पण तेच म्हटले. आजी आणि आईचा सपोर्ट होता. पण बाकी माझ्या सासरी मी कोणाला सांगितलं नव्हतं तोपर्यंत. आणि ना बाकीची माहेरी कोणाला सांगितलेलं होतं की मला असं असं आहे म्हणून. मग 23 आठवड्यानंतर इथे इलिगल असतं आणि ते करतही नाही म्हणत असं 23 आठवड्यानंतर म्हणजे 5-6 महिन्यात. हो, मग मी सगळ्यांना सांगितलं की आम्हाला मुलगी आहे. मग कोणी म्हणे आता तिसरं पण होऊ द्यावं लागेल. कोणी म्हटलं बघा आपण गेल्यानंतर कोण ते कुळ चालवतंय आणि कोण वंश पुढे नेते कोणाला माहित नाही. कोणी विचारत नाही. मला ते काही आपण जिवंतच राहत नाही ना ती गोष्ट बघायला. आता काय करायचंय काय पुढे. आणि मग माझ्या मुली माझ्यासाठी सगळं काही म्हटलं मी राहू देणारी मुलगी माझी. बस. मग मला डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला ना म्हणे गाठ आहे म्हणे पोटामध्ये. अल्ट्रासाऊंडच्या वेळेस कळालं. 50 mm ची गाठ आहे म्हणे. आणि मला त्याचे त्रास पण व्हायचे म्हणजे दुखायचं खूप. आणि नंतरच्या अल्ट्रासाऊंडला गेलो तर म्हणे गाठच नाहीये. अरे स्वामींची कृपा. कसं शक्य आहे. हो, 50 mm ची गाठ काही छोटी मोठी गाठ नाही. एवढी त्यांनी ब्लडची व्यवस्था केली की मे बी तुझ्या सर्जरीच्या दिवशी ब्लड लागू शकतं. कारण मला सी सेक्शनच करायचं होतं. पहिलं माझं सी सेक्शन होतं म्हणून. तर सगळे असं आमचं सगळं डॉक्टरकडे डिसाईड झालेलं की इतकं म्हणजे माझं हे ब्लड आहे लागू शकतं मे बी एक्स्ट्रा ब्लड लॉस होऊ शकतो असं तसं म्हणून. तर ते म्हणे की गाठच नाहीये. आणि पहिल्या रिपोर्टमध्ये त्यांनी स्वतःने मेन्शन केलेलं होतं की गाठ आहे तेच म्हणाले गाठ नाहीये. किती छान. सगळे आम्ही शॉक. म्हटलं स्वामी तुम्ही तारताय मला ह्या गोष्टीतून. त्यांनी मला सगळ्या ह्या गोष्टीतून बाहेर काढत होते ते. आणि नंतर डिलिव्हरीचा वेळेला मला खूप त्रास व्हायला लागला शेवटी. तुम्हाला विशेष वाटेल ताई मी 9 महिने पूर्ण काम केलं. पहिल्या मुलीच्या वेळेसही आणि आत्ताही. आणि माझ्याकडे कोणीच नव्हतं आलेलं. मी माझा नवरा आणि माझी पहिली मुलगी बस. आम्ही तिघंच. घरातलं सगळं आवरा जॉबला जा. आणि मी जॉब घरून पण नव्हते करत ऑफिसला जात होते. फक्त शेवटचे 2 आठवडे म्हटलं रिस्क नाही घेत मी कधीही काही होऊ शकतं आता घरूनच करते असं म्हणून. मग नंतर मला असंही होत होतं उठणं बसणं खूप त्रास होत होता. मग स्वामींना म्हटलं स्वामी आता झाले म्हटलं 8-8.5 महिने सेफ असते म्हटलं आफ्टर 36 वीक्स नंतर डिलिव्हरी मला करायची म्हटलं आता. आणि मग मी इथं डॉक्टरांना सांगितलं मला मुलगी आमचा दिवाळीचा सण येतोय म्हटलं तर 13 नोव्हेंबरला आमचं लक्ष्मीपूजन आपला लक्ष्मीपूजनाचा दिवस असतो तर मला त्याच दिवशी सिलेक्शन करायचंय म्हटलं. कारण की माझी मुलगी लक्ष्मीच्या रूपात येईल म्हटलं तर त्या दिवशी करायचंय म्हटलं मला. डॉक्टर म्हणे नाही 20 तारखेला होईल म्हणे तुमचं. मला 27 का 26 डेट दिलेली नोव्हेंबरची. मग असं झालं ना त्यांचं झालं खरं ना माझं खरं झालं. 7 तारखेला माझं वॉटर ब्रोक झालं. आम्ही हॉस्पिटलला गेलो. तिथं गेलो. आता बघा इथं आता घटना कशी घडली माझ्याकडे कोणीच नाही. माझी मुलगी ठेवायची कोणाकडे मोठी. आणि तिला आम्ही जास्त कोणाकडे कधी नेलेलं नाही. माझ्या खाली एक इंडियनच फॅमिली राहते. ती मुलगी म्हणजे माझी फ्रेंडच आहे. ती वरती आली आमच्याकडे 2-3 तास बसली त्याच्या आदल्याच दिवशी. तिची आणि माझ्या मुलीची फ्रेंडशिप झाली छान. म्हणजे त्यांनीच घडवून आणलं की दुसऱ्या दिवशी तुला हॉस्पिटलला जायचं तर तुझी मुलगी तिच्याकडे राहील म्हणून. आम्ही रात्री माझ्या मुलीला म्हणजे तिचं नाव अर्चना आहे मी तिच्याकडे ठेवलं. आणि तिने इतकी छान काळजी घेतली. ती मला 2-2 तासात मला फोन करायची की नाही छान सांभाळते मी तिला व्यवस्थित चाललंय तिचं असं म्हणून. म्हणजे मलाही शांती मिळाली. मग डॉक्टर आले तर म्हणे तुम्ही 24 तास थांबा तुमची नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. मी म्हटलं नको मागच्या वेळेस मी 8 ते 9 तास पेनमध्ये होते नॉर्मल डिलिव्हरीसाठी. पण माझं बायकॉर्नट असल्यामुळे लास्ट मोमेंटला सी सेक्शन खूप घाईघाईत करावं लागलं होतं. मग त्याने ठीक आहे तुम्हाला सीच करायचंय का म्हटलं हो मला रिस्क नाही घ्यायची मला सीच करायचंय म्हटलं. ते म्हणे ठीक आहे आपण तरी वाट बघू म्हणे तुम्ही फास्ट नाही केलाय कारण तुम्ही डायरेक्ट आले तर 6 ते 7 तास थांबावं लागेल. म्हटलं ठीक आहे. मग ती तारीख होती 7 नोव्हेंबरची. मी डॉक्टरला म्हटलं डॉक्टर ट्राय करता येईल का म्हटलं 7 नोव्हेंबरला होईल माझं बाळ असं. मग ते म्हणे नाही. म्हटलं ठीक आहे.
तर त्यांनी 11 वाजता तरी मला ऑपरेशन थिएटरला नेलं. नेता नेता ताई त्या वॉर्डच्या वरती एकदम वरती सिलिंगला काय नंबर असेल 786. वा, किती लकी नंबर. म्हणजे ते माझ्या सोबतच ते येत होते आतमध्ये. आतमध्ये गेलो. मग स्वामींना म्हटलं, स्वामी आता एवढं सगळं झालंय म्हटलं, 7 तारखेला जन्म होऊ द्या म्हटलं. आता 11 वाजता नेलं, आता काय सांगता येतं ना किती. आणि डॉक्टर म्हणे आरामात सर्जरी होईल, घाई नाहीये आणि आपलं प्लॅन सी सेक्शन आहे. मग ते इतके आरामात करत होते. आणि पहिल्यांदा असं घडलं की ऑपरेशन करायला 2 इंडियन डॉक्टर होते. एक आली मस्त मला म्हणे हॅलो माझं नाव रश्मी आहे असं तसं. मग मला वाटलं इंडियन आहे. नंतर एक डॉक्टर आले. मग त्यांचा चेहरा गोल छोटेसे हाईट वाले, ते पण इंडियनच. म्हटलं पहिल्यांदा असं झालंय की माझे ऑपरेशन करायला 2 इंडियन डॉक्टर आले. मग माझे पती तुम्हाला म्हटलीत की ते पण खूप स्वामी सेवा करतात. अरे म्हणे की बघ म्हणे हर्षल तर कुठेतरी स्वामी असतील म्हणे, तुला काहीच त्रास होणार नाही म्हणे. मग म्हटलं हो ठीक आहे. असं झालं ताई. माझं इकडं सी सेक्शन चालू होतं. मला घरी मी सांगितलं नाही कोणाला मी ऍडमिट आहे असं. माझ्या आईचा फोन आला. तिकडे ते माझं पोट कट करताय मी आईशी बोलते. काही नाही आई चालू आहे, ऑपरेशन चालू आहे. बापरे. म्हणजे इतकं स्मूथ सगळं झालं. आणि मग आता अजून एक गोष्ट अशी की माझ्या मुली दोघांचा जन्म होण्याच्या आधी त्यांच्या वडिलांना स्वप्नात त्या जशाच तशा दिसल्या. पहिल्या मुलीच्या वेळेस पण तसंच आणि दुसरीच्या वेळेस पण तसंच. ती जशी धरली होती ना ताई, जसं त्यांनी डॉक्टरांनी जसं काढलं ना तिला आणि तशी दाखवली ना, निलेश मला बोलले की सेम हर्षल म्हणे मला हीच मुलगी स्वप्नात दिसली म्हणे. आणि बघ म्हणे तशीच आपल्याला झाली. पहिल्या वेळेस पण तसंच. माझ्या पहिल्या मुलीचे डोळे अगदी काळेभोर. बघून मी घाबरलो होतो म्हणे. अगदी तशीच निलिशा झाली. आणि आम्ही हिचं नाव म्हणजे समर्थ आणि निलया ठेवलं. तशीच आली. मग दोघं त्यांना दिसलेल्या तशा. आणि मग काही दुसरी गोष्ट अशी झाली, निलिशा आम्ही त्यांच्याकडे ठेवलेली. आता नंतर मी 3 दिवस हॉस्पिटलला कोणाकडे ठेवायचं. सी सेक्शन झालेलं, चालता उठता येत नाही. डॉक्टर शॉक. ऑपरेशनच्या 4 तासानंतर 4 ते 5 तासानंतर मी उठून उभी राहिली. बापरे. आणि चालायला लागले. अय्या कमाल आहे. ते म्हणे हे कसं शक्य, तुझं दुसरं सी सेक्शन आहे त्याच्यात. म्हटलं माहित नाही. ते त्यांनी मला इतकी साथ दिली. आणि नंतर दुसऱ्या दिवशी असा विषय आला की मुलीला ठेवायचं कोणाकडे. मी म्हटलं नको, ते जरी किती चांगले असले खालचे, आपण त्यांना त्रास नको द्यायला आपल्यामुळे, त्यांचंही बाळ आहे. तर निलेशला म्हटलं दिवसभर तुम्ही माझ्याकडे थांबा, मी रात्री एकटी हँडल करते. ते म्हणे अगं उठता येत नाही, बाळाला किती वेळा उचलशील, किती कसं तू बसशील. म्हटलं मी करेल. मी बिंदास केलं एकटीने रात्री घरी. दुसरा तिसरा चौथा दिवस मस्त तसा गेला. म्हणजे बाकी लोकांनी पण हेल्प खूप केली. नर्स वगैरे इथं खूप चांगल्या होत्या, हेल्पफुल. जेव्हा बोलवायची तेव्हा यायच्या. पण मी उठून चालायला लागले, बाळाला उचलायला लागले, बसायला लागले. 5व्या दिवशी घरी आले, मी स्वयंपाक केला. आपल्याकडे 6 महिना उठत नाही, मी स्वयंपाक केला. 5व्या 6व्या दिवसापासून मी स्वयंपाक करायला लागले. हळूहळू सगळ्या गोष्टी स्मूथ. म्हणजे आता मला किती 2 महिने पण नाही झाले ताई. 7 नोव्हेंबरला माझी मुलगी झाली. आज तुमचा काय आता म्हणजे 7 तारखेला ती 2 महिन्याची होईल. तर असा सगळ्या याच्यात स्वामींनी इतकी साथ दिली ना. आणि तिचा चेहरा बघणार ना, जे आपले 3 दत्तमाऊली दिसतात ना, त्यांच्यापैकी तिचा एक चेहरा असतो. गोल गोटाळा, घारेभोर डोळे. तिचे डोळ्याचे काळे नाही, घारेभोर डोळे, एकदम गोल चेहरा. आणि इतकी हसते ना ती. मोठ्या मुलीला मी इतकं हसताना कधीच नाही पाहिलेलं जितकं हिला पाहिलंय. आणि इतकी शांत, इतकी शांत. 3 वर्षाचा ताई. अरे वा. नाही ताई, ह्या तुम्हाला जसं स्वामी सुख देतायत ना, तसं तुम्हाला या मुली सुख देतील आणि तुमचं नाव लौकिक किती मोठं करतील बघा. हो खरंच खरं. ते मान्यच होत नव्हतं ना ताई, मुलासाठी मुलीला मारा. शक्यच नव्हतं. म्हटलं मी कुठल्याच परिस्थितीत करणार नाही. पण स्वामींनी इतकी साथ दिली शेवटपर्यंत. मला माहिती होतं. आणि लोक आपल्याकडे लगेच म्हणतात ना की नको आता 2 मुली कशाला, हे कशाला, ते कशाला. म्हटलं मुलगा इतकं करू शकत नाही, इतकं मुली करतात. आणि मी खुश आहे. नंतर कोणी म्हणे आता 3रं होऊ द्यावं लागेल तुला. म्हटलं ते पुढची गोष्ट आहे. आता मला 2 आहेत, मी खुश आहे. माझा नवरा खुश आहे, आम्ही दोघं खुश आहोत. बाकी मला जगायचे नाही पडले. अगदी बरोबर. आणि पण यांनी मला लोकांनी इतका मानसिक त्रास दिला ना मध्ये मध्ये. मी इतकी निगेटिव्ह झालेली, इतकी निगेटिव्ह. मी लिटरली स्वामींना म्हणायला लागले, स्वामी म्हटलं मला इतकं आयुष्य द्या. म्हणजे मला असं वाटायचं की मी जर नसली, मला काही झालं
माझ्या मुलींना कोण सांभाळेल, कारण मोठ्या मुलीला आम्ही अगदी लाडाकोडात वाढवलेलं, मला अगदीच तसंच लहानीला पण वाढवायचं. तर इतर लोक तसं प्रेम नाही देणार, मी कोणाकडे देऊ नाही शकणार. मी माझ्या नवऱ्याला सांगायचे मला जर काही झालं तर मुली तुझ्याकडे नको, कोणाचकडे नको, इथल्या अनाथ आश्रमात जातील, मला त्यांना त्रास नाही होऊ द्यायचा. मी लिटरली अशी सांगायची, मी इतकी निगेटिव्ह झाली होती. मग जेव्हा जेव्हा निगेटिव्ह व्हायची ना, तर स्वामींचे व्हिडिओज यायचे माझ्याकडे, कोणी स्टेटसला ठेवायचं, कधी मला इंस्टाग्रामला यायचे, घाबरू नकोस मीच तुझी आई आहे, असा एक व्हिडिओ स्वामींचा आलेला. जसं मी तुम्हाला बोललेली, मी ती सिरियल बघते स्वामींची, त्याच्यातला होता की मीच तुझी आई आहे, मीच तुझं पालन करते, आम्ही विश्वाची आई आहोत आणि तू घाबरतेस कशाला, आम्ही जरी कोणाचं बाळणपण केलं नसेल तरी या पूर्ण जगाची आई मी आहे आणि तर तू घाबरतेस कशाला. हे वाक्य ना ती ऐकायला यायची मला, ते व्हिडिओ मला पाहायला मिळायचे. इतका कॉन्फिडन्स मिळायचा ना आणि इतकं प्राऊड वाटायचं मला की आपल्याकडे लोकांना असं कळलं की लोक अबॉर्ट करतात, पण माझ्या नवऱ्याची मला इतकी साथ मिळाली, ते स्वतः खुश होते की नाही. आम्ही नाव पण तेव्हाच ठरवलं की हर्षल आणि निलेशची निलया, निलो म्हणून निलया ठेवली आम्ही तिला. त्याच्या मोठ्या मुलीचं पण आम्ही निलिशा केलेलं, हर्षल आणि निलेशची निलिशा, तसंच आम्ही इथं निलया ठेवलं. मग आणि म्हटलं हिला आपण समर्था पण म्हणायचं, कारण मी म्हटले ना आम्ही वैष्णव मातावर खूप श्रद्धा, तिला आम्ही वैष्णवी पण म्हणतो. म्हटलं हा मला पूर्णपणे स्वामींचा आशीर्वाद आहे, हिला मी समर्थाचं म्हणणारच म्हणणार, असं म्हणून. पण हो ताई, खूप साथ दिली मला त्यांनी. बघ माझं फक्त एकच म्हणणं असं आहे की सगळ्यांना असं सांगेन मी कदाचित की देव प्रत्येक वेळेस देणार नाही आपल्याला जे पाहिजे ते, कारण त्याला माहिती तुम्हाला काय योग्य आहे तुमच्यासाठी. आणि खूप स्ट्रॉंग मला स्वामींनी बनवलं त्या काळात. खूप छान आणि सांगितलं पण इतकं छान ना, खूप सुंदर अनुभव मी शेअर करते. हो ताई, हो ताई, हो चालेल, हो थँक्यू ताई. तुम्हाला जर चान्स द्यायचा असेल तर नक्की तिसरा मुलगाच होईल बघा. ते सगळं स्वामींवर ताई. आता आम्ही दोघं खुश, आनंदी. खूप छान ताई, मी शेअर करते. श्री समर्थ. आणि इंडियामध्ये तुमचं कुठे गाव? इंडियात माझं माहेर आहे मालेगाव खाकुर्डीचं. अच्छा. आणि सासर आहे धुळ्याचं. अरे वा 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 वा, सुंदर सुंदर, खूप छान. आणि आजोबा पण छान झाले ताई, आता स्पष्ट बोलतात, आता म्हणता कधी येते. हो, अरे वा, हो स्पष्ट बोलायला लागले आता. गुरुमाऊलींनी स्वामींनी सगळं बोललं. आता बाबा होतील 82 वर्षाचे पुढच्या महिन्यात. अरे वा, खूप छान. 82 लागेल ताई. 80% ब्रेन डॅमेज मधून गुरुमाऊलींनी स्वामींनी वाचवलंय त्यांना. आणि हा अजून एक गोष्ट, सॉरी मी अजून 11 स्वामींचे पारायण करत होते. 11 गुरुवार करत होते मी. माझा 7वा गुरुवार झालेला, म्हणजे 7 नोव्हेंबरला माझी मुलगी आली ना, त्याच्या आदल्या आठवडी माझा 7वा गुरुवार झालेला आणि मला 7व्याच तारखेला मुलगी झाली. आता मी ते गुरुवार पूर्ण करते. आता उद्याचा माझा 9वा गुरुवार असेल. ते राहिलेले तेव्हाचे. आणि मी 12 अध्याय असं रोज पण 3 अध्याय वाचते ना, तर बुधवारच्या दिवशी आणि सोमवारच्या दिवशी माझे 12 अध्याय झालेले. आणि गुरुवारी मंगळवारी माझं ऑपरेशन होतं. तर मी बसल्या बसल्या डॉक्टर वेट करायला लावला, मोबाईलमध्ये चरित्र सारामृत काढलं आणि 13, 14, 15 पुढची 3 अध्याय बसून बसून तिथंच वाचले. आणि पूर्ण वेळ स्वामी नामाचा जप चालू होता. म्हटलं स्वामीच्या हातात अशी गोष्ट झाली. म्हणून तो 7 तारखेचा आनंद. तुम्ही गर्भात असताना खूप छान संस्कार केले. खूप तिने स्वामींचं ऐकलं. तिने 4 गुरुचरित्र पारायण ऐकले, इतकं गुरुचरित्र सारामृत ऐकलं, रोज तारक मंत्र, रोज स्वामींचं नाव खूप ऐकलं तिने. आणि तिने पोटातच सगळं बघितलं, माझा आनंद बघितला, माझं दुःख बघितलं, मला खचलेलं बघितलं, मला स्ट्रॉंग बघितलं आणि ऍट द एंड की मी लढून तुला आणलं. म्हणजे तुझ्या वडिलांचा तितका मला सपोर्ट होता हे तिने बघितलं. पूर्णपणे तिने पोटातच बघितलं. किती छान ताई अनुभव, खूप सुंदर. आणि खूप छान आहे ताई, माझी मुलगी इतकी शांत आहे ना, अगदी निरागस, गोलगोठाळी, शांत आहे. हे तुमच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे ताई, की सगळ्या स्त्रियांनी स्वतः भक्कम राहायचं की नाही. मुलगा हो, मी माझ्या जो बाळ आलाय त्याच्यासाठी, मी माझ्या पोटातल्या बाळासाठी भक्कम उभी राहणार. मला काही करावं लागलं चालेल, काही तरी. हो ताई, खरंय. पण हे शक्य झालं ना ताई, ते माझ्या नवऱ्यामुळे. त्यांनी जर साथ दिली नसती ना तर पॉसिबल नव्हतं.
हो, खरंय, खरंय. खूप छान ताई. ही एक साथ पण खूप महत्वाची होती. हो, हे तर बरोबर आहे. हो, हो. खूप छान तुम्ही शेअर करताय. हो, हो. हो ताई, चालेल, आवाज चालेल. येतोय थँक्यू ताई. बाळाचा. श्री स्वामी समर्थ. हो, अरे उठली वाह! ताई ती आता. मी पण श्री स्वामी समर्थ म्हणते. ती स्वामी समर्थ म्हणायला उठली ती. चालेल, चालेल. चालेल ताई. चालेल. हो ताई. श्री थँक्यू ताई. स्वामी. हो, हो. हो, मला हो. कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.